पहिला चेंडू स्लोअर वन, बुंद्यात सोलो. अक्षय पवार यांनी हलकेच तटवला. निर्धाव चेंडू, उत्कृष्ट असं सुरुवात. जंजिरा विरुद्ध विजयदुर्ग, संघर्षपूर्ण सामना. हा फटका 2 चाळीच्या दिशेने, एक धाव पूर्ण करून दुसरी धाव घेण्याच्या तयारीत. दुसरी धावही धावलेले आहेत आणि रनआउटची संधी, पण स्क्वेअर थ्रो आणि 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. फटक्याची प्लेसमेंट उत्कृष्ट होती अक्षय यांची. 2 धावा मिळालेल्या आहेत. आणि हा लेगला फटका गलीमध्ये गेलेला आहे. 8.5 आहे तर डिक्लेअर आहे का? वंडी 3 धावा. मनोज यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला पण वरून गेला बॉल. तडाखेबंद फलंदाज सुदर्शन चव्हाण पुढची तयारी करण्यासाठी. नाही, तिकडून नाही देणार, तिकडून देणार नाही त्याला. आणि हा जोरदार फटका वायरलेच्या दिशेने. जा वज्र. एक धाव मिळालेली आहे. 4 धावा झालेल्या आहेत या षटकातल्या. लेगला फटका पहिल्या चेंडू माळ्यावरती आदळून एक धाव पूर्ण करून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. साळीच्या आतमध्ये टाइल्स आहेत त्यांना आपटला. डिक्लेअर ना? डिक्लेअर. एकच धाव पकडायची आताची, एकच धाव. 5 चेंडूत 5 धावा. छान अशी गोलंदाजी तुषार यांची. मोठा फटका खेळण्याची संधी ते अक्षयला देत नाहीयेत. काहीच जखडून ठेवलेला आहे. घरी बघतायत. ओ, सुंदर असा फटका झाडावर आदळून वायरलेसच्या आतच गेलेला. एकच धाव. 6 चेंडू मध्ये 6 धावा मिळाल्या. पुढील षटक घेऊन पुढील चेंडू घेऊन पुढील षटक टाकण्यासाठी येतो आहे. विचार विमर्श चालू आहे. कोणाला तरी बोलवते समोर. गिरीश रांजळे वेगवान गोलंदाज. जुने जाणते मार्गदर्शक श्री वसंत कोइंडे यांचं मैदानावर आगमन आशीर्वाद देण्यासाठी.
दयानंद आणि चेतन यांची तयारी त्यांनीच केली होती. सर्वेश यांना सुद्धा मार्गदर्शन त्यांचंच होतं खेळण्यासाठी. कुठे सांग ना मग. आत्ताचा बॉल आहे ना पुढे आहे पुढे. आला आला. मॅच बॉल घ्या. गिरीश रांजळे नवीन गोलंदाज. सामना करत आहेत तडाखेबंद फलंदाज प्रशांत देवळेकर. डावखोरा शैलीदार फलंदाज. उत्कृष्ट असा चेंडू पण तेवढाच जोरदार फटका. आणि मिसअंडरस्टँडिंग पण बचावलेले आहेत. सांभाळून गच्चीवरती उभे असणाऱ्या आमच्या मित्रांनी सांभाळून. आता एकच धाव मिळालेली आहे या फटक्यावरती. धाव संख्या झालेली आहे 7. पुढील चेंडू गिरीश. कृपया सर्व इतर क्रीडा रसिकांना आणि स्पर्धकांना विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारे खेळाडूंना डिस्टर्ब करायचं नाहीये. आणि हा जोरदार फटका पण रन काढण्याचा प्रयत्न आणि रन आउट झालेला आहे दुर्दैवीरित्या. मयूर डेरे यांचं उत्कृष्ट असं रन आउट. तुषार यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पहिला बळी गेलेला आहे. धावबाद झालेले आहेत प्रशांत देवळेकर दुर्दैवीरित्या. संवादातला अभाव. आणि तुषार आणि मयूर यांनी संधी साधलेली आहे. पुढील फलंदाज आहेत विकी सदाफुले. विक्रमी असा फलंदाज. कल्याणची अनेक मैदानं गाजवलेली आहेत टिटवाळ्याची. जोरदार फटका पिंपळाच्या झाडाच्या दिशेने. स्ट्रेट बॅटने केलेला फटका. एक धाव पूर्ण करून दुसरी धावासाठी तयार. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेणार का? नाही घेतलेली आहे. त्यांच्या संघाच्या वतीने तिथे सांगण्यासाठी कोणच नाहीये. सूचना करू नका. खेळाडूंना डिस्टर्ब करू नका प्लीज. जोरदार फटका. स्ट्रेट हवेत उंच. झेल होणार का? झेल घेतलाय. रोहन साळवी यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि झेल बाद झालेले आहेत. विकी सदाफुले मोठा फटका खेळण्याच्या नादात त्यांना ट्रॅप केलेला आहे गिरीश रांजळे यांनी. दुसरा झटका विजय दुर्ग यांना. आणि आता आगमन होत आहे कर्णधार निखिल शिगवण यांचं. पुढील संघाला सूचना आपला टॉस करून घ्यावा. चेंडू झालेले आहेत. वन टू गो. स्कोअर झालेला आहे 9. षटक दुसरं चालू आहे ना हे. स्कोअर दाबलेला आहे. जंजिरा संघाने कोणतेही अतिरिक्त असे धाव देत नाहीयेत.
जंजिरा संघाचे खेळाडू आणि गोलंदाज. पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार व्हायचं आहे टॉस साठी. आणि हा सुंदर चेंडू थोडक्यात बळी होता होता आणि मयूर ढेरे यांचं उत्कृष्ट यष्टी रक्षण. घरी बघतायत, टाळ्या वाजवतायत. राजू बोलतोय. हॅलो. मयूर ढेरे यांनी जत्रेतून आणलेला गॉगल कुठे नाहीसा झालाय आज. त्या गॉगलमुळे जरा परफॉर्मन्स चांगला होतोय. स्कोर 9 धावा झालेत. खास गॉगल आणण्यासाठी गावाला गेला होता मयूर ढेरे, पण तो गॉगल काही कुठे नाहीसा झालेला आहे. कुठे गहाळ झालेला आहे. कवटे गावचा गोलंदाजी मार्कवर ओमकार सावंत. पुढील समालोचक चंदन धामणे. आणि हा सुंदर फटका बी बिल्डिंगच्या दिशेने. एक धाव पूर्ण करून दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. एक धाव. फलंदाजीसाठी निखिल शिगवण यांचं आगमन, गोलंदाजीसाठी ओमकार सावंत. 3 षटकाचा तिसरा षटक सुरू आहे. 10 धावा झालेल्या आहेत. हा डेड बॉल आहे. डेड बॉल आहे हा. आताचा चेंडू डेड होता, याची नोंद घ्यावी. जोरदार फटका पण हा आदळला आहे आणि रनआउट घेण्याची संधी. आणि अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण गचाळ असं यष्टी रक्षण मयूर ढेरे यांचं. कमळातून बॉल बाहेर आला. कमळ जरा जास्त उघडलं त्यामुळे बॉल बाहेर आला. वाईट चेंडू, वाईट चेंडू. आपल्या इथे परळ विभागाचे गाजलेले खेळाडू नरे पार्कचे किंग विक्रांत यांचं आगमन झालेलं आहे. ते सपत्नीक आपल्या इथे क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आले. त्यांचं जोरदार स्वागत. हा जोरदार फटका, खरोखर जोरदार फटका. दुसरी धाव घेतलेली आहे. बाहेर पलीकडे गेलेला चेंडू. 2 धाव पूर्ण करून तिसरी धाव घेण्याची तयारी. तिसरी धावही घेतलेली आहे यशस्वीरित्या. आता हा चौकार होतोय का? आणि हा चौकार केलेला आहे. पूर्ण उत्कृष्ट असा फटका. जोरदार टाळ्या अक्षय पवार यांच्यासाठी. अतिशय आवश्यक असा स्कोअरला बूस्ट देणारा फटका. 4 चौकार, 17 धावा. ओमकार सावंतांचं हे षटक काहीसं महागडं ठरतंय का? टर्निंग पॉइंट होतोय का ह्या मॅचचा? काय सांगता येत नाही. दिशाहीन चेंडू. प्रेशर, प्रेशर. खेळाडूवर प्रेशर आलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 18. जोरदार फटका, स्ट्रेट ड्राइव्ह होता. रोहन साळवी यांचं क्षेत्ररक्षण, पण एक धाव काय ते थांबवू शकले नाहीये. वन टू गो आहे.
धाव संख्या 19. एक मिनिट. 2 to go. 2 to go. मांजर आडवी जाताना मयूर डेरे यांना शाप दुसरा माळा, काच फुटली आहे. निखिल यांचा तडाखेबंद फटका. 1 की 2? एक धाव. नंदकुमार बेळणेकर यांच्याकडून सूचना आहे, सर्व केसरकर बंधूंनी थोड्या वेळाने नंदकुमार बेळणेकर यांना भेटायचं आहे. महत्वाची सूचना, सर्व केसरकर बंधूंनी नंदकुमार बेळणेकर यांना भेटावे. पंच निर्णय घेत आहेत. संयोजक समिती आहे, आपण सहकार्य करा. काही ऑब्जेक्शन असेल तर संयोजक समिती आपल्याला मार्गदर्शन करेल. दिशाहीन चेंडू वाईट, काहीस महागड ठरणारा षटक. धाव संख्या पोहोचलेली आहे 21. आणि हा फटका गेलेला आहे वायरलेसच्या कौलावरती. 1 धाव डिक्लेअर. 22 धाव संख्या. षटकातला आता काय शेवटचा चेंडू ओव्हर झाली आहे. हे थोडस महागड ठरलेलं षटक. धाव संख्या पोचलेली आहे 21 ना 22. शेवटची आता 2 षटक बाकी आहेत. जोरदार फटकेबाजी करून कमीत कमी 25 धावा तरी टाकाव्या लागतील विजयी धावसंख्या करण्यासाठी. आणि जंजिरा संघाचं लक्ष राहील की कमीत कमी धावा द्यायच्या आहेत. टीमची मीटिंग चालू आहे पण मयूर डेरे बाहेर आहेत. धाव संख्या 22. 2 ओव्हर बाकी आहेत. 3 ओव्हर झाल्या. पुढील षटक घेऊन येत आहे तुषार कुंभार. स्ट्रायकिंग एंडवर अक्षय पवार, नॉन स्ट्रायकिंग एंडवर निखिल शिगवण. जोरदार फटका हवेमध्ये उंच गेलेला आहे. फटका ए बिल्डिंगच्या गच्चीवरती आदळला आहे आणि हा पाठी आल्यामुळे फक्त आणि फक्त 1 घोषित धाव. नक्की सांगा किती धावा आहेत. धाव संख्येमध्ये गडबड होते. अंपायर किती? एक धाव आहे. 1 घोषित धाव डिक्लेअर. 1 जोरदार फटका. स्टेट ड्राइव्ह. क्षेत्ररक्षण उत्कृष्ट अमय यांचं. डोंबोली पूर्व अमय. डॉट चेंडू. जोरदार फटका पण हाही स्टेट ड्राइव्ह. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रनआउट करण्याचा प्रयत्न आणि अक्षय पवार हे धावचित्त झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 22. धावा. फसवा चेंडू आणि मयूर डेरे यांचं उत्कृष्ट यष्टी रक्षण.
मयूर डेरे गंभीरपणे खेळताना. आणि हा चॉप केलेला चेंडू रनआउट करण्याचा प्रयत्न मयूर यांच्याकडून. पंचांचा निर्णय काय? आउट आउट. आणि हा मयूर डेरे यांनी पुन्हा एकदा एका फलंदाजाला आउट केलाय. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मयूर डेरे यांचं. दुर्दैवीरित्या धावबाद अजित. चौथं षटक सुरू आहे. धावसंख्या 23 ना. आणि अमर शेट्टे फुल प्लॅनिंग बॅट्समन अमर शेट्टे. आता समोरचा गोलंदाज काही करू शकतो कारण फुल प्लॅनिंग बॅट्समन आलेले आहेत अमर शेट्टे. आता रनआउट झाला. इकडे आला. आणि हा स्लोअर वन बॉल. आणि हे निखिल मयूर डेरे यांचं उत्कृष्ट असं टाइम मॅनेजमेंट. चपळ क्षेत्ररक्षण. मयूर डेरे मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वाटचाल करताना. दुर्दैवीरित्या धावचित्त निखिल. अतिशय चालाकीने मयूर डेरे यांनी नॉन स्ट्रायकर एंडला बॉल दिला आणि अमय यांनी आउट घेतला. स्कोअर झालेला आहे प्रेम घाडगे नवीन बॅट्समन. स्कोअर झालेला आहे 23. गोलंदाज आहेत रोहन साळवी. 23. डावखुरा शैलीदार असा गोलंदाज. स्पिन बॉलिंग. आणि हा वायरलेस मध्ये हलकेच ढकललेला पण तिकडे मित्रा रन नाही. अरे हा जोरदार फटका. 2 धावा. अरे ये बैट्समैन को पहले क्यों नहीं भेजा. 2 धावा प्रेम यांच्या बॅट मधून. आवश्यक असलेल्या अशा 25 धावा. आणि हा पुन्हा एकदा फटका. धाव घेण्याचा प्रयत्न. अरे थांबा पाठी थांबा. प्रेक्षक बाहेर या. खेळाडूला डिस्टर्ब नाही करायचं आहे. अपोजिट संघातल्या खेळाडूंना विनंती आपल्या धावांमधल्या 2 धावा कमी करण्यात येतील नाही तर. निखिल शिगवण आपण मागे यावे. मयूर डेरे यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. डॉट वायरलेस. आणि उत्कृष्ट असं यष्टी रक्षण आणि चेंडू पण रोहन साळवी यांच्याकडून. निर्धाव चेंडू. स्कोअर दाबलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 25च. 26 सॉरी. वाईट चेंडू. धावसंख्या 27. मयूर डेरे सारखे स्टंप पाडतायत. टीव्हीवर चमकण्याचा प्रयत्न. लोखंडे साहेब बघतायत. आणि
पुन्हा एकदा आऊट घेतलेला आहे मयूर ढेरे यांनी. संघ समाप्त. ऑल आउट झाला का? नाही नाही नाही, आहे एक खेळाडू बाकी आहे अजून. झाली का? ओव्हर झाली ना? हा मग किती झाला स्कोअर? 27 की 26? आ- 28 टू विन. 28 टू विन. बॉल बॉल. उत्कृष्ट असं गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही क्षेत्रामध्ये जंजिराने छान प्रदर्शन केलं आणि त्यांनी समोरच्या संघाला अगदी जखडून ठेवलं होतं. आणि याच्यामध्ये विशेष दखल घ्यावी लागेल ती मयूर ढेरे यांची. मयूर ढेरे यांनी 4 बळी घेतलेले आहेत यष्टी मागे. त्यांच्यासाठी एकदा अशी क्षेत्ररक्षण लावून झालं असल्यास सामन्यास सुरुवात करावी. पुढील सामना सुद्धा बाकी आहे. बॅट्समन अमय, प्रेम 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 ने प्रेम से पहला वाइट डाला है. स्वैर चेंडू, अतिरिक्त धावा नको आहेत विजयदुर्गला. आणि हा सुंदर असा फटका स्ट्रेट गेट इनटू. 2 धावा मिळालेल्या आहेत. जोरदार फटका अमय यांच्या बॅट मधून उंच हवेत गेलेला असा उत्तुंग फटका. 2 धावा आपल्या बहुमूल्य धावा जोडलेल्या आहेत संघासाठी. धाव संख्या झालेली आहे 3.
पुन्हा एकदा दिशाहीन. आउट करण्याचा प्रयत्न. 4 धावा. अतिरिक्त धावा रोखल्या पाहिजेत. स्ट्रॅटेजी अशीच असली पाहिजे. हा उत्कृष्ट चेंडू. वायरलेसच्या दिशेने 1 धाव मिळालेली आहे. घोषित धाव, डिक्लेअर धाव 1. धाव संख्या झालेली आहे 5. सोडलेला चेंडू आणि हवेमध्ये उंच तडकावलेला आहे. साबू सिद्दीकच्या दिशेने गेलेला चेंडू. दुसरी धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याची तयारी. तिसरी धाव आणि तीही पूर्ण केलेली आहे त्यांनी. तीन धावा. समन्वयाचा अभाव करू नका, अन्यथा खेळाडू धावबाद होतो, याची नोंद घ्यावी. धाव संख्या झालेली आहे 8. पहिलाच षटक सुरू आहे. धाव संख्या 8. लगेगी वाट. हा उत्कृष्ट फटका स्ट्रेट, पण तेवढाच जबरदस्त क्षेत्ररक्षण. अक्षय पवार फ्रॉम पुणे, बालेवाडीची प्रॅक्टिस. हा सुंदर असा चेंडू तडकावलेला आहे स्ट्रेट. कोणतेही धाव घेण्याची तुटून पडलेले आहेत क्षेत्ररक्षक विजयदुर्गचे प्रशांत देवळेकर. धाव संख्या झालेली आहे 8. चेंडू 5. शेवटचा चेंडू या षटकातला. आणि हा स्ट्रेट डायव्ह मारलेला आहे चॉप्स करून. चेंडू 1 धाव घेऊन पूर्ण केले आहे. रनआउट करण्याचा प्रयत्न, पण रनआउट नाही. षटक संपलेलं आहे. 9 धावा. पहिलं षटक 9 धावा. दुसरा षटक घेऊन येत आहे अजित केसरकर. 9 धावा झाल्यात ना. हा, अतिशय संतपण स्टडी अशी फलंदाजी करत आहेत अमय आणि रोहन साळवी. कुठलीही रिस्क घेत नाहीयेत ते. संघाची अतिशय भरोशाची जोडी आहे. जिंकण्यासाठी लक्ष्य आहे 28 धावांचं. त्यातल्या 9 धावा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. अजित केसरकर गोलंदाजीसाठी. स्ट्राईकवर आहेत रोहन साळवी. 28 टू विन. दुसरा षटक. हा स्क्वेअर चेंडू. स्कोअर अतिशय कमी आहे, त्याचं राखण करायचे आहे. आणि हा उत्कृष्ट चेंडू स्ट्रेट आपटलेला आहे पिंपळाच्या झाडावर. 2 धावा पूर्ण करणार का? 1 पूर्ण केली आहे. दुसरी डाव धावण्याची तयारी. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. थांबण्याची सूचना. थांबले आहेत. 2 धावा पूर्ण करून धाव संख्या झालेली आहे 12. वाजले की 12. प्रेक्षक वाईट चेंडू. या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून घरोघरी चालू आहे. लाखो प्रेक्षक याचा आनंद घेत आहेत. आणि पुन्हा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एक स्क्वेअर चेंडू. पुन्हा एक अतिरिक्त धाव. अजित केसरकर.
आणि हा उत्कृष्ट चेंडू, हवेत उंच उडालेला चेंडू, झेल होणार का? आणि हा झेल घेतलेला आहे. प्रशांत देवळेकर यांनी टाकीवरती जोडून झेल घेतलेला आहे. उत्कृष्ट असा झेल. पहिलं यश मिळालेलं आहे विजयदुर्ग संघाला. अजित केसरकर यांच्या गोलंदाजीवरती झेलबाद झालेले आहेत रोहन साळवी. पुढील फलंदाज बारामतीचा 12 वाजवणारा फलंदाज अक्षय शेट्टे. अक्षय शेट्टे फलंदाजी स्कोअर झालेला आहे 14. चेंडू झालेले आहेत 3. हे दुसरं षटक सुरू आहे. एक महत्वपूर्ण बळी रोहन साळवी यांचा गेलेला आहे. कोणतेही धाव आहे का? थांबा आयोजन समिती नियोजन समिती येते आहे. आपण उज्जत घालू नका, चर्चा करू नका प्लीज. नियोजन समिती ठरवेल. खेळाडूंना सूचना, आपण काही आर्ग्युमेंट करू नका. रन नाही आहे, धाव नाही आहे. पंचांचा आणि आयोजन समितीचा निर्णय अंतिम राहील, याची दखल घ्यायची आहे. जागेच्या अभावामुळे धावांसंदर्भात काही नियम आहेत, त्याला सहकार्य करा. वीस चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. ओ उत्कृष्ट चेंडू, डॉट बॉल गेला आहे. पाच चेंडू झालेले आहेत या षटकाचे. धाव संख्या झालेली आहे 14. एक महत्वपूर्ण बळी. थोडा वेळ खेळ थांबवा. हळू दे बॉल. काकांना पाठी गेला ना. आणि वायरलेसच्या दृष्टीने बॉल कौलावरती पडला. एक धाव. काकांना त्या पाठी घ्या, बॉल लागेल डोळ्यावरती फटकन. 15. धाव संख्या 15. ओव्हर झाली आहे, 2 ओव्हर. दोन ओव्हर 15 धावा. 18 चेंडू 13 धावा पाहिजेत. पत्र्याच्या वर आहे, पत्र्याच्या. पाव आलेले आहेत. आयोजनाचे बादशाह दीपक राणे यांचं हार्दिक स्वागत. विकी सदाफुले आणि ही दिशाहीन चेंडू विकी यांच्याकडून. अतिरिक्त धावा खूप जात आहेत विजयदुर्ग कडून. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणलेली आहे, बर्फ.
18 बॉल 12 हवेत. 18 बॉल मध्ये 12 हवेत. आणि हा जबरदस्त झेल अक्षय पवार यांच्याकडून. अमय दुर्दैवीरित्या धाव झेल बाद. हा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो का? हा महत्वपूर्ण बळी काढलेला आहे विकी यांनी. गोलंदाजाचा भरणा असलेला फलंदाजीसाठी थोडासा कमजोर असलेला असा हा संघ आहे. आता यांना थोडीशी रिस्क आहे. पुढील स्कोअर लवकरात लवकर करण्याची गरज. धाव संख्या 15. 2 षटकाचा खेळ संपला आहे. तिसरा षटक सुरू झालेला आहे. 17 चेंडूत 12 धावा. रंगतदार अवस्थेत सामना. 17 चेंडूत 12 धावा. उत्कृष्ट असा झेल अक्षय पवार यांनी घेतला आहे. गोलंदाज होते विकी सदाफुले. आउट झालेले फलंदाज आहेत. 17 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू मध्ये 12 धावा. समीकरण सोपं आहे, फक्त बळी गेले नाही पाहिजे. विकेट किपरची नेमणूक नाहीये. वेगळंच असं क्षेत्रव्यूह असताना निखिल आक्रमक असं क्षेत्रव्यूह. अटॅकिंग फिल्डिंग. आणि सुंदर चेंडू आणि पुन्हा एक विकेट. हॅट्रिक चान्सवर आहेत विकी. हॅट्रिक घेतल्यास विक्रांत यांच्याकडून 101 चं बक्षीस घोषित आहे. जर हॅट्रिक घेतली तर 55,000चा प्लेयर आता बॅटिंगला उतरला. 18 प्लेयर खेळतात एका टीम कडून. एका टीम कडून 18 प्लेयर खेळत आहेत. 2 संघ असे आहेत जे यांच्या कॅल्क्युलेशन वर डिपेंड आहेत, म्हणून तेही समर्थन देत असताना मयूर डेरे यांच्यावरती सगळी भिस्त. 55,000 पॉइंट्सने विकत घेतलेला असा खेळाडू मयूर डेरे. त्यांनी स्वतःलाच विकत घेतलं होतं. पण 16 चेंडू मध्ये 12 धावा करायच्या. 16 चेंडू मध्ये 12. तीन विकेट गेलेले आहेत. लाखो प्रेक्षक उपस्थित आहेत इथे ए बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावरती. लोकप्रिय असे खेळाडू मयूर डेरे यांचं आगमन. वहिनींकडून प्रेरणा घेताना आशीर्वाद द्या. आक्रमकाचा क्षेत्रव्यूह. नॉट आउट राहिला तर 50 रुपयाचं बक्षीस घोषित आहे मयूर डेरेंसाठी. हॅट्रिक चान्स मिस. बॅट तर खूप जोरात फिरवलेली. अमर घाबरलेला तिथे. आई शवा जोरदार फटका.
माझगाव डोकाला बॉल जाऊन पडलेला आहे. प्लेयरने काही घोषित करू नका, अंपायर घोषित करतील काय असेल ते. शतक महोत्सवी फटका. आईला जोरदार फटका, 2 धावा. काय रागाने मारतोय एकदम, कवटेमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतो मला वाटतं. जोरदार फटका स्कोअर झालेला आहे. 19 11 बॉल किती, 13 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. तडाखेबंद फलंदाजी मयूर डेरे यांची उत्कृष्ट अशा यष्टीरक्षणानंतर. उत्कृष्ट असं कमबॅक. विकी यांचं आउट होता होता वाचलेले आहेत. विकी यांचं उत्कृष्ट असं षटक. 2 मोठे तडाखे दिले त्यांनी जंजिरा संघाला आणि सामना रंगतदार अवस्थेत आणलेला आहे. आता 12 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. काहीस रंगतदार असं समीकरण काय होत आहे आणि काय नाही. 2 अजून संघांचं भवितव्य या संघाच्या विजय आणि पराजयावरती डिपेंड. प्रार्थना करत आहेत की विजयदुर्ग जिंकावं. असे 2 संघ आहेत. एक संघ आहे तुमचा कोणता रे, शिवनेरी, आणि दुसरा कोणता विजयदुर्ग. यांचं समीकरण बिघडणार नाही तर. नाही, मयूर हा स्वयंघोषित किंग खेळ फलंदाज आहे तो. मयूर डेरे जर नॉट आउट राहिले तर 101 रुपयाचं बक्षीस घोषित करण्यात आलेलं आहे. आणि आउट झाला तर 201चं. निखिल शिगवण यांचा षटक. पहिला चेंडू तटवलेला आहे. 1 धाव पूर्ण करून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण दुसरी धाव रोखलेली आहे. करत कमबॅक. आउट करण्याचा प्रयत्न नाही आणि पुन्हा बॅटिंग मार्कवर मयूर डेरे. 11 चेंडू मध्ये 8 धावा. रंगतदार अवस्थेत सामना. एक जोरदार फटका मिळणार की बळी मिळणार काय माहिती. कुछ बोल नाही सकते है. अनेक बेट चालू आहेत या सामन्यावरती. आणि हा वेगळ्या पद्धतीने मारलेला फटका. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. दुसरी धावही धावलेली आहे आणि दुसरी धावही त्यांनी पूर्ण केलेली आहे. मयूर डेरे आयडियाची फलंदाजी करत आहेत. आयडिया करून निखिल शिगवण यांनी त्यांची गोलंदाजीची गती मंद केली आणि मयूर डेरे यांनी आपली फलंदाजीची गती त्यापेक्षाही मंद केली. दहा चेंडूत 6 धावांची आवश्यकता. आणि स्वैर दिशाहीन चेंडू. 1 अतिरिक्त धाव. 10 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. निखिल शिगवण स्वतः कर्णधार संघाचे गोलंदाजी करतायत. आणि कट लागून बॉल पाटी. डॉट बॉल. कमबॅक पुन्हा निखिल शिगवण यांचं. 9 चेंडूत 5 धावा. सामन्याची रंगत वाढते आहे. मयूर डेरेंचा प्रयत्न जोरदार फटका खेळण्याचा.
आणि हा हलके तटवलेला चेंडू धाव न घेण्याचा निर्णय, योग्य असा निर्णय अमर शेट्टे यांची. सुंदर क्षेत्ररक्षण. 8 चेंडू मध्ये 5 धावा. काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. रंगतदार अशी अवस्था सामन्याची. आणि हवेमध्ये उंच उडाला चेंडू वायरलेसच्या दिशेने. काही ऍक्शन नाही. 7 चेंडूत 5 धावा. सामना पूर्ण. मयूर डेरे ऑक्शन मधले सर्वात महागडे खेळाडू आहेत. आणि हा स्टेट ड्राईव्ह आदळला आहे झाडावरती. 1 धाव पूर्ण करून दुसरी धाव घेण्याची तयारी. अक्षय यांची जोरदार धाव आणि 2 धावाही पूर्ण. 1 मिनिट. पंच सांगतील तुम्ही आर्ग्युमेंट करू नका. थंडगार वस्तूंचं आगमन मैदानात. किती धावा आहे त्याच्यात? नाही अजून अंपायर काय सांगत नाही. किती किती रन? 2 आहेत ना? 6 चेंडू मध्ये 3 धावा हव्यात. 6 चेंडू मध्ये 3 धावा. मयूर यांची उत्कृष्ट फटकेबाजी. अक्षय यांचं त्यांना उत्कृष्ट असं समर्थन. आता स्ट्राईक वर स्वतः अक्षय. बारामतीचा गाजलेला खेळाडू, पक्का 12चा. बॉलर आहेत विकी सदाफुले, मगासचे यशस्वी गोलंदाज. आता काय चमत्कार करतायत का पाहूया. जोरदार टाळ्या खेळाडूंसाठी. कमान 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 विकी, कमान अक्षय. आणि दिशा स्वैर, दिशा स्वैर, दिशा स्वैर. 6 मध्ये 2. पाठीमागून बोलू नका. डॉट बॉल आहे, वाईट नाही. 5 चेंडू मध्ये 2 धावा. 5 चेंडू मध्ये 2 धावा. आक्षेपार्ह शब्द वापरू नका दयानंद कोंडे. आणि हा सुंदर फटका केलेला आहे नोमन विलाच्या दिशेने. 2 धावा घोषित. आणि विजेते मयूर डेरे यांचा अष्टपैलू असं. आणि विजेता संघ जंजिरा. ऑक्शन मधला सर्वात महागडा खेळाडू मयूर डेरे. जंजिरा संघाला विनंती आहे त्यांनी माईक जवळ यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. जंजिरा संघ, जंजिरा संघ, मयूर डेरे. मयूर डेरे आपलं बक्षीस घेण्यासाठी या. जंजिरा संघ आपण यावे. मॅन ऑफ द मॅच पण त्याला